दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आत माधवराव स्नानसंध्या आटोपून सदरेत आले होते. त्र्यंबकराव पेठे, नाना फडणीस, रामशास्त्री वगैरे मंडळी तेथे होती. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. माधवराव म्हणाले, शास्त्री बुवा, समजलं ना तुम्हाला? समजलं ना. मोठं समाधान वाटलं. थोरल्या पेशव्यांची पुण्याई अजून संपली नाही ह्याचा दाखलाच आहे. काय सांगू शास्त्री बुवा, जीवाला चैन नाही अशी अवस्था झाली. पण शेवटी परमेश्वराने आमची लाज राखली. पण दादासाहेबांनी याचा विचार करायला पाहिजे होता. शास्त्री बुवा म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्ही काकांना ओळखत नाही. त्यांच्या इतका प्रेमळ, बेला फुलांनी कोमेजणारा जीव असल्या राजकारणात बघायला मिळणं कठीण. पण अद्याप मल्हारबाग कसे आले नाहीत? नाना फडणीस म्हणाले, वर्दी आले. ते सकाळी न येता 2 प्रहरीच येतील असा निरोप आहे. ठीक आहे, आम्ही सायंकाळी पर्वतीवर दर्शनाला जात आहोत. मल्हारबाई येतील. शास्त्री बुवा, तुम्हीही या. आज्ञा. चला, आपण काकांचं दर्शन घेऊ. नाना, काकांची देवपूजा झाली का पहा. त्यांना आमची इच्छा कळवा. जेव्हा नाना परत आले तेव्हा सखाराम बापूही होते. त्यांचा मुजरा स्वीकारून श्रीमंत म्हणाले, बापू, अजूनही राग आहेच का? छे छे, श्रीमंत, आमचा राग कसला? बापू, आम्हालाही आपल्या सल्ल्याची गरज आहे. झाल्या गोष्टी आमच्या मनात नाहीत. तुम्हाला आम्ही आपले समजतो. हे आमचं भाग्य आहे. बापू म्हणाले, दादासाहेब आपली वाट पाहत आहेत. चला, आलो आम्ही. माधवराव उठले आणि सर्वांसह ते राघवांच्या महालाकडे जाऊ लागले. 2 प्रहरी पाऊस उघडला होता. माधवराव पेशव्यांच्या महालाबाहेर श्रीपती उभा होता. तेवढ्यात समोरच्या महालाबाहेरून मैना जाताना दिसली. श्रीपतीने चुटकी वाजवली. मैना जवळ येताच म्हणाली, काय? अरे वा, बोलायलाही महाग झालीस ना. काम आहेत मला आणि मी मोकळा आहे. मग का आलीस इकडं? मग जाते मी. जातं. मैनेने रोखून श्रीपतीकडे पाहिले. श्रीपतीच्या चेहऱ्यावर हसू होते. मैना चिडली. तिने विचारले, सरकार झोपले? बघ जा की. जाईन की, पण तू सांग की, का चौकशी? बाईसाहेबांनी सांगितलं होतं. आणि मग काय, महालाची वाट चुकली होतीस? पुढं जात होतीस ते. आता सांगतोस की नाही? आता कशी आली वळणावर? नाही झोपले, जागच आहे. जाते मी. तू येणार नवा संग? कशाला? नाही बा म्हणत मैना हसत निघून गेली. रमाबाई जेव्हा महालात शिरल्या तेव्हा माधवराव काहीतरी लिहित बसले होते. रमाबाईंना पाहताच ते म्हणाले, बरं झालं तुम्ही आलात ते. मी बोलावणारच होतो, पण आपण आज झोपला का नाही? आता आम्हाला अगदी बरं वाटतंय. सारी चिंता दूर झाली आमची. या ना, बसा. माधवरावांनी कलमदानीत कलम ठेवले आणि ते म्हणाले, आम्ही आज पर्वतीला जाणार आहोत. मग मी येऊ? आम्ही एकटे जात नाही. रामशास्त्री, नाना, मामा ही मंडळी आहेत. आपण पुन्हा केव्हा तरी जाऊ. बरं, रमाबाई खट्टू होऊन म्हणाल्या. आणि तुम्हाला आज येता येणार नाही का? आज रात्री मेजवानीचा बेत आमच्या मनात आहे. काकांना आम्ही कळवलं आहे. मल्हारबाई कदाचित राहतील. मुतपाकखान्यात वर्दी दिली आहे, तुमचंही लक्ष ठेवा. हो, सासूबाई स्वतः जातीने शिधा काढून देत आहेत. आणि मग तुम्ही इकडे कशाकरिता आला? त्याच म्हणाल्या, आपण झोपला का ते पाहून ये म्हणून. जाते मी. आणि रमाबाई बोलता बोलता उठल्या. माधवराव काही बोलायच्या आत त्या महालाबाहेर पडल्या देखील. संध्याकाळी शनिवारवाड्याच्या खाशा सदरेत बापू, नाना, गंगोबा, त्र्यंबकराव वगैरे मंडळी माधवरावांची वाट पाहत उभी होती. बापूंना नाना म्हणाले, बापू तुम्ही येणार ना? नाही हो नाना, कालपासून तब्येत बरी नाही, अमांश झाला आहे. कालपासून? शास्त्री बुवांनी विचारले. हो. त्यांच्या नजरेला नजर देत बापू म्हणाले, मग चाटण घेतलं नाही? घेतलं, पण गुण पडला नाही. रामशास्त्री पुढे बोलणार, पण त्याच वेळी माधवराव व मल्हारराव हसत येताना दिसले. सारे अदबीने उभे राहिले. माधवराव दिल्ली दरवाजा बाहेर येताच छबिन्याच्या पहारेकऱ्यांनी मुजरे केले. छबिन्याच्या मागे उभे असलेल्या मल्हाररावांच्या 50 घोडेस्वारांनीही मुजरे केले. त्यांचा स्वीकार करून माधवराव शास्त्री बुवांना म्हणाले, शास्त्री बुवा, मल्हाररावांचा रुबाब दांडगा. आमच्या भेटीला यायचं झालं तरी संगती घोडदळ असतं. आपली कृपा आहे श्रीमंत, मग त्यात कमी का करावं? खरं आहे. शास्त्री बुवा म्हणाले, राज्याची ऐट सेवकांच्या मरातबावरच अवलंबून असते. मल्हारबा, आम्ही विसरलोच. आज आपल्याला पर्वतीवरून परस्पर वानवडीला जाता येणार नाही का?
आज आपला मुक्काम इथं आहे. आज तुमच्या पंक्ती भोजनाचा लाभ घडला पाहिजे जी. पण छावणीवर मुक्कामाला गेलो असतो तर बरं झालं असतं गंगोबा जी. गंगोबा धावला. तुम्ही स्वार घेऊन छावणी गाठा, तिथेच राहा. सर्वत्र देखरेख ठेवा. सकाळी स्वार पाठवून द्या. आम्ही उद्या छावणीवर येऊ. का? स्वार का पाठवता? माधवरावांनी विचारले. उद्या परत येणारच ते. मग राहू द्या ना इथं. अजून 50 स्वारांच्या भोजनाची वस्तीची व्यवस्था शनिवार वाड्याला भारी झालेली नाही. सारे मोकळेपणाने हसले. मल्हारबा म्हणाले, जशी आज्ञा गंगोबा, तुम्ही एकटेच जा. स्वार येथेच राहू द्या. जशी आज्ञा. गंगोबा मागे सरकले. घोडी आणली गेली. सारे स्वार झाले. बापू उभे असलेले पाहताच माधवरावांनी विचारले, का बापू येणार नाही? नाही श्रीमंत, आज्ञा होईल तर राहावं म्हणतो. का? प्रकृती ठीक नाही त्यांची, शास्त्री बुवा म्हणाले. मग औषध घेतलं की नाही? माधवरावांनी विचारले. नाही. एवढे आमचे वैद्य आहेत. अंगावर का दुखणं काढायचं? औषध घ्या, जाऊन येतो आम्ही. माधवरावांनी टाच दिली. घोडी चालू लागली. घोडी दिसेनाशी होताच गंगोबा आणि बापू माघारी वळले. राघोबांच्या महालात राघोबा पान जुळवीत असता गंगोबा आत गेले. त्यांना पाहताच राघोबा म्हणाले, गंगोबा या, पान जुळवा. आज आपण बुद्धिबळ खेळू. नको श्रीमंत, सरकार पर्वतीवर गेले आहे आणि तुम्ही नाही गेला. छावणीवर हजर व्हायची आज्ञा झाली आहे. मला काही समजत नाही. सरकारही आज येथे राहणार आहे. हो, आज मेजवानी आहे माधवरावाची. त्याने आग्रह केला असेल तेच. पण काय, स्वारही ठेवून घेतले आहेत. राघोबांनी जुळवलेला विडा हातातच राहिला. गंगोबा मुजरा करीत म्हणाले, येतो श्रीमंत. छावणीवरून न हलण्याची सक्त ताकीद झाली आहे सरकारांची. गंगोबांनी मुजरा केला आणि ते बाहेर गेले. राघोबांना तो स्वीकारण्याचेही भान राहिले नाही. जेव्हा ते भानावर आले तेव्हा विडा तसाच हातात आहे हे त्यांच्या ध्यानी आले. त्यांनी विडा मुखात घातला आणि तक्क्याला कलून ते विचार करू लागले. स्वरूपा आत आली. तिच्याकडे पाहून राघोबांनी विचारले, स्वरूपा काय आणलंस? बुद्धिबळ. कोणी सांगितली? फेक जाती उकिरड्यावर. चोरून एकाच्या सवयी तुम्हालाही जडल्या का? राघोबांचा तो रुद्र अवतार पाहताच स्वरूपा भेदरली. ती वळली. राघोबा कडाडले, बापूंना पाठवून दे. खबरदार, पुन्हा असं घडलं तर. दिवे लागणीचा समय जवळ आला होता आणि बापू महालात आले. बापू कुठे होता? घरी गेलो होतो. अजून माधव आला नाही? नाही श्रीमंत. आणि तुम्ही बरे गेला नाहीत? आज्ञा झाली असती तर गेलो असतो. दादासाहेबांच्या चरणांपाशी विनंती करायला आलो आहे. कसली विनंती? आज पुणे सोडून जावे म्हणतो. का? जरा येता आपण. कुठे? सज्जावर. बापूंच्या पाठोपाठ राघोबा सज्जावर गेले. दिल्ली दरवाजासमोर मल्हारबांचे सैनिक उभे होते. बापूंनी तिकडे बोट दाखवले. मग त्यात काय झालं? राघोबा उसन्या बेफिकिरीने म्हणाले, सरकार, श्रीमंतांच्या बरोबर नाना, शास्त्री, मल्हारबा ह्या मंडळींचे पर्वतीवर गमन नुकतेच श्रीमंत आजारातून उठलेले. त्यांनी का जावे? ही वाड्याभोवतीची वाढती शिबंदी मला ही लक्षणे ठीक दिसत नाहीत. काय सांगता बापू? माधव आम्हाला कैद करतील असं वाटतं तरी कसं तुम्हाला? आपण हे म्हणणार हे मला ठाऊक होतं, म्हणून मी आपली रजा घ्यायला आलो होतो. तुम्ही आम्हाला सोडून जाणार? सरकार, आम्ही इथे राहून काय करणार? जर काही विपरीत घडलंच तर आपल्याबरोबर आम्ही जाळ्यात सापडू. मी बाहेर राहिलो तर निदान बाहेरून काहीतरी करता येईल. संतापाने राघोबांच्या मुठी वळत होत्या. ते म्हणाले, चला बापू, हा राघव भरारी असल्या पिंजऱ्यात सापडण्यासाठी जन्माला आला नाही. चला खाली जाऊ आपण. रंगमहाल समया झुंबरांनी उजळला होता. पंक्तीचा थाट अपूर्व होता. नवरंग मिश्रित रांगोळ्या मोठ्या कलाकुसरीने रेखाटण्यात आल्या होत्या. प्रत्येकाला रुपयाच्या फुलांनी अलंकृत केलेले शिसवी पाट घालण्यात आले होते. चांदीची ताटे आपल्यावर पडलेला प्रकाश परावर्तित करीत होती. प्रत्येक ताटाची कड चांदीची तांब्या भांडी व 5 वाट्यांनी सजली होती. मीठ लिंबापासून ते सांगडे, पापड, लोणचे, भाज्या, चटण्या, कोशिंबिरीसारखे पदार्थ वाढून ठेवले होते. रंगवल्लीच्या विशेष कलाकुसरीने श्रीमंतांची 3 पाने सजविली होती. सर्वांना श्रीमंत दिसावेत व सर्वांचा परामर्श घेता यावा अशीच पानांची मांडणी होती. पंक्तीच्या मध्यभागी ठेवलेल्या गुडघाभर उंचीच्या उदबत्तीच्या झाडातून खोवलेल्या शत उदबत्त्यांच्या धुराच्या रेघोट्या
वळणे घेत छताकडे जात होत्या. त्यांचा मंद मादक वास सर्वत्र दरवळत होता. श्रीमंतांच्या पाटाच्या उजव्या बाजूस काही निवडक शास्त्री पुरोहित बसले होते. त्या सर्वांचा एक समयावच्छेद होणारा प्रातस्तवनातला त्रिसुपर्णाचा घोष निनादत होता. हळूहळू सरदार मंडळी जमू लागली आणि आपापल्या इतमामाप्रमाणे स्थानापन्न होऊ लागली. वाकणीस त्यांना अदबीने योग्य ते स्थान भूषविण्यास हस्तनिर्देश करीत होते. निमंत्रित सरदार वर्ग उपस्थित झाल्याची वर्दी अंतःपुरात मिळताच श्रीमंतांनी नारायणरावांच्या सह प्रवेश केला. तत्क्षणी ब्रह्मवृंदाव्यतिरिक्त सर्व सरदारांनी उत्थापन दिले. श्रीमंत कुसुंबी सोवळे नेसले होते. आत येताच त्यांनी विचारले, काका अजून आले नाहीत? नाना गेलेत बोलवायला, मामा म्हणाले. त्याचवेळी नानांनी प्रवेश केला. ते एकटेच होते. माधवरावांनी विचारले, आणि काका कुठे आहेत? त्यांची प्रकृती ठीक नाही म्हणून झोपलेत ते. आपल्याला भोजन आटोपून घ्यायला सांगितले त्यांनी. माधवराव विचारात पडले. मल्हारराव होळकर म्हणाले, त्यांनाही फार मनस्ताप झाला होता. कदाचित त्यामुळे त्यांना क्षीण आला असेल. सकाळी जाऊ आपण म्हणत माधवराव बसले. श्रीमंत बसतात सर्वजण बसले. माधवरावांच्या डाव्या बाजूस नारायणराव बसले. माधवरावांच्या उजव्या बाजूचा पाट मोकळाच होता. वाढलेले पान तसेच होते. सेवक गडबडीने पुढे झाला. तो पान उचलणार तोच माधवरावांनी खूण केली. वाढलेले पान तसेच राहिले. मुतपाकखान्याच्या अधिकाऱ्याची व वाढप्यांची धावपळ सुरू झाली. वाळ्याच्या चिकाच्या पडद्यांची हालचाल आत राणीवंश व इतर अंमलदारांचा स्त्रीवर्ग उपस्थित झाल्याचे जाहीर करीत होती. त्या पडद्यावर पडलेल्या सावल्यांवरून आत वाढप्यांची चाललेली धावपळ दिसून येत होती. माधवरावांनी नोकरांनी पुढे केलेल्या तस्तामध्ये हात धुवून वस्त्रास टिपून घेतले. वाकणीचाने श्रीमंतांच्या ललाटी केशरी गंधांची साखळी ओढली. सर्वांना गंध लावण्याच्या आत त्रिसूरपण संपले. श्रीमंतांच्या हातून समंत्रक उदक सोडून उपाध्यायांनी मंगलमूर्ती मोरया म्हणून उपस्थित देवस्थानाचा उद्घोष करतात सर्वांनी पाणी फिरवून चित्राहुती घातल्या व हात आपोषण घेऊन ते सर्व श्रीमंतांच्याकडे पाहू लागले. ब्रह्मवृंदांनी व श्रीमंतांनी आपोषण घेतात सर्वांनी आपोषण घेतले. खेळीमेळीच्या वातावरणात मेजवानी प्रारंभ झाला. पण पंगत चालू असता राहून राहून माधवरावांची नजर शेजारच्या मोकळ्या पानाकडे जात होती. सकाळी जेव्हा माधवराव स्नानसंध्या आटोपून महालात आले तेव्हा विठी आत आली. का ग विठी? आईसाहेबांनी बोलावले. आत्ता? हो. कोण आहे तिथं? काकू साहेब महाराज. आलोच मी म्हणत माधवरावांनी अंगरखा घातला आणि ते महालाबाहेर पडले. गोपिकाबाईच्या महालात ते गेले तेव्हा तिथले दृश्य पाहून त्यांना काय बोलावे हे सुचेना. तिथे आनंदीबाई रडत होत्या. गोपिकाबाई त्यांना समजावित होत्या. पाठीमागे रमाबाई उभ्या होत्या. काय झालं? मुजरा करायचे भान विसरून माधवरावांनी विचारले. आनंदीबाईंनी आपला पडलेला पदर सावरला. गोपिकाबाईंनी माधवरावांकडे पाहिले. गोपिकाबाई म्हणाल्या, माधवा, कर्म आपलं. तुझे काका गेले. कुठं? पहाटेलाच ते निघून गेले, कोणालाही न सांगता. असं जायचं कारण काय? आनंदीबाई नाक ओढत म्हणाल्या, माधवा, माझं नशीब फुटकं. तू तरी काय करणार? जातात कुठं? येतील काका. नाही रे, इतकी साधी गोष्ट नाही. पुन्हा शनिवारवाड्यात पाऊल टाकणार नाही असं म्हणाले ते. पण गेले कुठं? वडगावला. बापू बरोबर गेले? नाही. मग कोण गेले? माहीत नाही माधवा. आता तुलाच माझी लाज. काळजी करू नका काकू, मी पाहतो काय झालं ते. माधवराव बाहेर गेले. त्यांची भीती खरी ठरली. राघोबादादा खरोखरच वडगावला निघून गेले होते. आबा पुरंदरे बरोबर होते. 2-4 दिवसात बापूही वडगावला निघून गेले. वडगावच्या येणाऱ्या बातम्यांनी माधवराव त्रस्त झाले. मल्हारराव, नाना, बापूजी नाईक, गोपाळराव पटवर्धन ही मंडळी जाऊन आली. पण त्यापैकी कोणालाही राघोबांना परत आणता आले नाही. खुद्द माधवरावही गेले, पण त्यांनाही राघोबांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटची आशा होती ती म्हणजे गोपिकाबाई. राघोबा वडगावहून पाषाणास गेल्याची बातमी घेऊन त्या परत आल्या. माधवराव म्हणाले, आईसाहेब, काकांची लक्षणे बरी दिसत नाहीत. नाही रे माधवा, तुझ्या काकांनी इकडची शपथ देऊन सांगितले की पाषाणास जाऊन परत पुण्याला येतो. परमेश्वर करो आणि तसेच घडो. एवढेच बोलून माधवराव महालाबाहेर गेले. पण तसे घडायचे नव्हते. आपल्याबरोबरच्याही मंडळींना परत पाठवून एकटे एका घोड्यानिशी नर्मदा तटी जाण्यासाठी राघोबांनी पाषाण सोडले. मंडळी पुण्याला परतली. उलटणाऱ्या दिवसाबरोबर दररोज राघोबादादांच्या हालचाली कानांवर येत होत्या. महिपतराव चिटणीस, आबा पुरंदरे यांसारखी माणसे दादांना मिळत होती. रामचंद्रराव जाधवही त्यांना मिळाल्याचे वृत्त माधवरावांच्या कानावर आले. त्या बातमीने आनंदीबाईंची सर्वात कठीण स्थिती झाली होती. त्या माधवरावांना म्हणाल्या, माधवा, मी जाते. माझं तरी हे ऐकतात का पाहते. नको काकू,
त्याला काही अर्थ राहिलेला नाही. तुमचे मात्र विनाकारण प्रवासात हाल होऊ देत. असं जगण्यापेक्षा तसं मेलेलं चांगलं. मी जाते, माझी जायची व्यवस्था कर. राघोबांना आणण्यासाठी जरी आनंदीबाई गेल्या तरी राघोबा परत येतील ही आशा कुणालाच नव्हती. आनंदीबाईंकडून जेव्हा काही वर्तमान कळले नाही तेव्हा सारे निराश झाले. लढाई अटळ हे साऱ्यांना दिसून आले. माधवरावांनी त्र्यंबकराव, गोपाळराव, आनंदराव रास्ते, मल्हारराव होळकर, पिराजी नाईक, निंबाळकर ह्या सरदारांना पाचारण केले. त्यांच्याकडून राजनिष्ठेच्या शपथा घेवून माधवरावांनी सैन्याची जुळवाजुळव करण्याची आज्ञा केली. दररोज येणाऱ्या सरदारांनी त्यांच्या तळांनी पुण्याला छावणीचे स्वरूप आले आणि याच वेळी पुण्याला राघोबा निजामाला मिळून मुराद खान आणि विठ्ठल सुंदर यांना घेऊन पुण्यावर चाल करण्यासाठी निघाल्याची बातमी आली. सैन्याच्या खर्चासाठी राघोबांनी पैठण क्षेत्र लुटल्याचे समजले. सारे सरदार मानकरी अस्वस्थ होते. माधवरावांचा संताप त्या वार्तेने भडकला. ते म्हणाले, आता काकांची हद्द झाली. आता स्वकीयांबरोबर लढण्यासाठी यवनाशी सुलूक करण्यात ते गुंतले. धर्माची ही चाड राहिली नाही. धन्य त्यांची. गोपाळराव काय श्रीमंत. गोपाळराव पुढे झाले. अद्याप आपली फौज हजर नाही. आपल्या फौजेला नालबंद होऊन येण्याची आज्ञापत्रके गेली असताही एवढा उशीर का लागावा. मलाही ते कळेनासे झाले आहे. गोपाळराव म्हणाले, वडिलांनी खलखलिता पाठवला होता, त्याचे उत्तर आले आहे. फौज एव्हाना रवाना झाली असेल. असेल? माधवराव गरजले. असेल होईल ह्यावर आपला भरवसा नाही. आम्ही सत्वर मोहिमेवर बाहेर पडणार. गोपाळराव धीर धरून म्हणाले, वडिलांचे पत्र आले आहे. त्यात ते म्हणतात की आपले सध्याचे ग्रह ठीक नाहीत. कार्तिकात चंद्रग्रहण आहे. 4 दुष्टग्रहांची युती आपल्या राशीस आहे. मार्गशीर्षानंतर आपला जय निश्चित आहे असे होरारत्नांचे मत आहे. माधवराव खदखदून हसले. हसता हसता ते म्हणाले, गोपाळराव, घरचे ग्रह उलटले तेथे आकाशीचे ग्रह आणखी काय करणार. जे आमचं व्हायचं असेल ते होवो, पण पुण्यावर जर निजाम आला तर प्रसंगातून सावरणे ही कठीण होऊन जाईल. जेवढी शिबंदी आहे त्यानिशी आम्ही बाहेर पडणार. त्र्यंबकराव, आज्ञा श्रीमंत. जे अद्याप हजर झाले नाहीत त्यांना आज्ञापत्रे पाठवा. आम्हाला वाटेत मिळण्याची आज्ञा करा. पुढच्या शुक्रवारी आम्ही स्वारीसाठी डेरे दाखल होत आहोत असे जाहीर करा. माधवरावांच्या त्या घोषणेने माधवरावांच्या पक्षीयास एकच आनंद झाला. शुक्रवारी सकाळी माधवराव मोहिमेची झालेली तयारी पाहत होते. श्रीपतीने माधवरावांचे सर्व सामान संदुकात भरून त्या डेऱ्याकडे रवाना केल्या होत्या. मस्तकाच्या पगडीला हिऱ्याचा शिरपेट शोभत होता. हिरवा दुशेला श्रीपतीने हाती धरला होता. त्याचे टोक कमरेशी धरून माधवराव उभे होते. अरुंद नीट घडी करून श्रीपती दुसऱ्या टोकाला उभा होता. स्वतःभोवती गिरक्या घेत घेत माधवराव श्रीपतीकडे जात होता. प्रत्येक गिरकीबरोबर दुशेला कमरेला आवळला जात होता. दुशेला आवळला जाता श्रीपतीने तलवार हाती दिली. ती कपाळी लावून माधवरावांनी आपल्या दुशेल्यात खोवली. त्यांची नजर दरवाजातून आत पाहत असलेल्या रमाबाईंवर खिळली. माधवराव म्हणाले, या ना. रमाबाईंचा चेहरा उतरला होता. तिचा काळजीने व्यापलेला चेहरा पाहून माधवराव अस्वस्थ झाले. उसने हसू आणत ते म्हणाले, पती लढाईवर जाताना चेहरा प्रसन्न असावा. रमाबाई हसल्या. ते पाहून माधवराव म्हणाले, छान, तूही आमच्यासारखे खोटे हसायला शिकलीस. मोहिमेवर बाहेर पडायचे म्हटले की कधी आम्ही उदास झालो नाही. उलट उत्साह असायचा. ज्या दिल्ली दरवाजातून थोरले पेशवे अटकेच्या मोहिमेवर बाहेर पडले, ज्या दरवाजातून भाऊसाहेब दिल्लीचे तख्त फोडण्यास बाहेर पडले, ज्या दरवाजातून पानिपतची मोहीम बाहेर पडली, त्या दिग्विजयी दिल्ली दरवाजातून आज आम्ही बाहेर पडतो आहोत. ते शत्रूशी लढायला नव्हे, प्रत्यक्ष काकांशी. काय म्हणत असेल तो दरवाजा. त्यावर वैराग्याच्या तेजाने फडकणारा जरीपटका. माधवराव बोलता बोलता थांबले. त्यांच्या मुठी संतापाने आवळल्या होत्या. अंग थरथरत होते. रमाबाई म्हणाल्या, आईसाहेब वाट पाहत आहेत. काय? भानावर येऊन माधवराव म्हणाले, आईसाहेब? हो, चला. गोपिकाबाईंच्या महालात माधवराव गेले. पूर्वाभिमुख होऊन बसले. थरथरत्या हातांनी रमाबाईंनी त्यांना ओवाळले. कोणी काही बोलत नव्हते. माधवराव उठले. गोपिकाबाईंच्या जवळ जाऊन त्यांनी पाय शिवले. कसे बसे गोपिकाबाई म्हणाल्या, माधवा, सांभाळून. मातोश्रींनी काळजी करू नये. आपण डोळ्यात पाणी आणू नये. ज्या कृत्याने घराण्याला व मराठी राज्याला कलंक लागेल असं कृत्य आमच्या हातून कदापिही घडणार नाही याची खात्री बाळगावी. महाभारतापेक्षाही बिकट प्रसंगात आम्ही पडलो असलो तरी आपल्या आशीर्वादाने व वडिलांच्या पुण्याईने आम्ही त्यातून तरून जाऊ. राघोबा दादा फौजेसह नगराच्या बाजूने चालून येत आहेत हे कळताच माधवराव आपल्या फौजेनिशी राघोबांना अडवण्यासाठी बाहेर पडले. दादासाहेबांचा मुक्काम चारोळ्यास असता माधवराव त्यांच्यापासून 10 कोसांवर पोहोचले व तेथे त्यांनी आपला तळ ठोकला.
गोपाळराव पटवर्धन, त्र्यंबकराव पेठे, मल्हारराव होळकर आदी मंडळी आपापल्या फौजांसह माधवरावांच्या पाठीशी उभी होती. माधवराव आपल्या डेऱ्यामध्ये विचारविनिमय करीत होते. त्र्यंबकराव पेठे म्हणाले, श्रीमंत, घोड नदी हाच आपला मुख्य आधार आहे. तिच्या अलीकडे दादासाहेब येण्याच्या आत संधी साधून घेतली पाहिजे. आमचाही तोच विचार आहे, माधवराव म्हणाले. मल्हाररावांनी विचारले, मग उद्या पुढं कूच करायचं? त्याचसाठी आपण बाहेर पडलोय. जे व्हायचं त्याचा एकदा सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे, माधवराव म्हणाले. पहाटेला शिंग फुंकले गेले आणि राघोबांना धडक देण्यासाठी माधवराव आपल्या सैन्यानिशी बाहेर पडले. घोड नदीच्या पात्रावर दोन्ही फौजांची गाठ पडली. पैलतीरावर राघोबा मोगल सैन्यानिशी उभे होते. नदीच्या उतारावर युद्धाला तोंड लागले. दोन्ही बाजूंनी बाणांचा वर्षाव होऊ लागला. नदीला पाणी असतानाही उतारावरून माधवरावांचे घोडदळ बेधडकपणे पुढे सरकले. त्या धडकेने राघोबांची थोडी पिछेहाट झाली. दादांच्या तोफांना माधवरावांच्या तोफा प्रत्युत्तर देऊ लागल्या आणि सैन्यात एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूंच्या फौजा मागे हटल्या आणि आपापल्या तळावर येऊन थडकल्या. दिवस मावळल्यावर लढाई थांबली आणि लढाईचा पहिला दिवस संपला. या लढाईत दोन्ही बाजूंची हानी झाली. माधवरावांच्या बाजूंचे निळकंठराव पटवर्धन जखमी झाले. रात्री तळावर एकच गडबड उडाली. लढाईच्या अनुभवाने तळ विथरला होता. आपापल्या डेऱ्यात सरदार मंडळी ह्या प्रसंगातून बाहेर पडण्याचा विचार करीत होती. पैलतीरावर राघोबांना उभे ठाकलेले पाहिल्यापासून माधवरावही बेचैन झाले होते. त्यांनी मल्हाररावांना बोलावून आणलं. ते म्हणाले, मल्हारबा, आज जरी आपला विजय झाला असला तरी मला आपल्या बाजूचा विश्वास येत नाही. काकांच्या विरुद्ध लढताना ह्या जीवास केवढ्या वेदना होतात ते कसे सांगू. आम्ही का त्यांना ओळखत नाही, पण आपल्याला प्रसंगाला तोंड देण्यावाचून गत्यंतर नाही. श्रीमंतांची जर आज्ञा असेल तर शेवटचा प्रयत्न करून पाहतो. कोणास माहीत, कदाचित दादासाहेबांना पाझर फुटेलही, माधवराव फेऱ्या घालीत म्हणाले. मल्हारबा, आपण प्रयत्न करून पाहायला हरकत नाही, पण वाटाघाटीसाठी आलो म्हटल्यावर काका हव्या त्या अटी घालायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि त्या जर आम्ही मान्य केल्या तर ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हास साथ दिली ते आम्हास काय म्हणतील, त्यांचा विश्वास बसेल आमच्यावर? नुसत्या कल्पनेच्या काहुरात श्रीमंतांनी असा त्रास करून घेऊ नये. आपली प्रकृती बरी नाही. आमच्यासारखे लाख गेले तरी जोवर आपण उभे आहात तोवर 10 लाख मागुती गोळा होतील आणि बोलणी करायची ती मानाची झाली तरच हवे ते कोण मान्य करील. माधवरावांच्या तळावर गस्तकऱ्यांची जाग लागत होती. पलित्यांच्या ज्योती वाऱ्याने भडकून फडफडत होत्या. तळावर गस्तकऱ्यांची जाग सोडली तर सारा तळ शांत होता. ढासळलेल्या आकाशातून चंद्र क्षीणपणे हसत होता. मध्यरात्र उलटून गेल्यावर मल्हारबा पेशव्यांच्या डेऱ्यातून बाहेर पडताना दिसले. दोन्ही तळांवर मल्हाररावांच्या फेऱ्या होऊ लागल्या. मल्हाररावांच्या तळावरील लोकांच्या जीवात जीव आला. एके दिवशी मल्हारबा निरोप घेऊन आले. माधवरावांनी तळ मागे हटवावा आणि मगच तहाची बोलणी सुरू करावी. निरोप ऐकून गोपाळराव म्हणाले, श्रीमंत, हा सल्ला आपण मान्य करू नये का? आपल्या कुवतीचा आदमास घेण्यासाठी दादासाहेबांनी हा डाव टाकला आहे. अशा रीतीने अपमान करून घेण्यापेक्षा रणांगणावर मृत्यू पत्करलेला बरा. सारेच काही आपल्या विरुद्ध विथरले नाहीत. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. जे होईल ते होऊ दे. तसे करण्यात काय होणार ह्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मोगलांच्या फौजेने काकांची ताकद वाढवली आहे. हा अविचार केला तर अकारण जी हत्या घडेल त्याला मी जबाबदार राहीन. गोपाळराव, तळ उठवण्याची तयारी करा आणि आळेगावजवळ आपला तळ ठोका. पण श्रीमंत गोपाळराव, ही आमची आज्ञा आहे. जशी आज्ञा. मुजरा करून गोपाळराव डेऱ्याबाहेर पडले. घोड नदीचा मुक्काम हलवून माधवरावांचा तळ आळेगावाजवळ पडला. आळेगावच्या तळावर माधवराव मल्हारबांच्या निरोपाची वाट पाहत होते. आता बहुतेक तह होणार हे निश्चित झाल्यासारखे होते. तळावर नित्यव्यवहार नेहमीप्रमाणे सुरू झाले होते. धुण्यासाठी घोडी भीमेला जात होती. नदीवर स्नान करून सैनिक परतत होते. राहुट्या, डेरे, पाली स्वच्छ केली जात होती. थंडी पडायला सुरुवात झाली होती. माधवराव डेऱ्याच्या बाहेर उन्हात उभे होते. श्रीपती त्यांच्या शेजारी अदबीने उभा होता. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून माधवरावांनी तिकडे पाहिले. भरधाव वेगाने एक घोडेस्वार माधवरावांच्या डेऱ्याकडेच दौडत होता. नजीक येताच माधवरावांनी घोडेस्वाराला ओळखले. ते गोपाळराव होते. घोडा थांबवून त्यांनी खाली उडी घेतली. त्यांच्या हातात उघडी समशेर होती. ते धावत माधवरावांच्या जवळ आले. सरकार, घात झाला. मी सांगत होतो त्यावर आपला विश्वास बसला नाही. धापा टाकीत गोपाळराव म्हणाले. त्यांचा चेहरा घामाने निथळत होता. काय झालं सांगा ना.
दादासाहेब चाल करून येत आहेत. काय सांगता? काय सांगू श्रीमंत, आता वेळ नाही. जासुदाने आत्ता हीच बातमी आणली. कोणत्या क्षणी दादासाहेब बोटावर चाल करून येतील ह्याचा नेम नाही. माधवराव सुन्न होऊन जागच्या जागी उभे होते. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना हलवत गोपाळराव म्हणाले, श्रीमंत, आपण थांबू नये. छावणी विस्कळीत आहे, ती एक करून मुकाबला करायला वेळ नाही. आपण श्रीपतीला घेऊन सुरक्षित स्थळी जावं. मी तोवर दादासाहेबांना थोपवण्याची शिकस्त करतो. माधवराव खिन्नपणे हसले. गोपाळरावांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या डोळ्याला डोळा देत माधवराव म्हणाले, गोपाळराव, मी पळून जाऊ? तुम्हाला मृत्युमुखी टाकून? तेवढे मोलाचे आयुष्य राहिले नाही. तुम्ही जा, तळ जागा करा. आम्ही तोवर तयार होतो. जे व्हायचे असेल ते होऊ दे. पण श्रीमंत, जा म्हटलं ना, आता वेळ नाही. माधवराव डेऱ्याकडे परतले. तळावर एकच गडबड उडाली. नौबत झडू लागली. शिंगांचा आवाज उठू लागला. नौबत ऐकून भीमातीरी स्नानाला गेलेले सैनिक तळाकडे धावत सुटले. घोड्यावर खोगिरे करकचून आवळली जाऊ लागली. दगडी चुलींवर चढवलेली भांडी तशीच टाकून मुतपाकखान्याचे लोक आपले सामान आवरून आपापल्या पालीतून प्राणरक्षणासाठी धावू लागले. गुन्हेगारांचा तर पायपोस राहिला नाही. गोपाळराव तळाच्या चारी बाजूंनी निसटून पाहणाऱ्या लोकांना थोपवण्याची शिकस्त करीत होते. माधवराव आपल्या डेऱ्यात कपडे करून तयार होते. श्रीपतीने पुढे केलेली तलवार त्यांनी दुशेल्यात खोवली आणि त्याच वेळी घोड्यांच्या टापांचा आवाज, हर हर महादेवची अस्पष्ट घोषणा कानांवर पडली. माधवरावांनी म्यानातून आपली तलवार सरकन उपसली आणि श्रीपतीला ते म्हणाले, चल श्रीपती. डेऱ्याबाहेर उभ्या असलेल्या घोड्यावर माधवरावांनी मान टाकली. श्रीपती आपल्या घोड्यावर स्वार झाला. तळावरून माधवरावांचा दौडणारा घोडा पाहताच सैनिकांना हुरूप आला. पाहता पाहता माधवरावांच्या मागोमाग हजारो स्वार दौडू लागले. गोपाळराव पटवर्धन आपल्या तुकडीसह माधवरावांना येऊन मिळाले. पण त्यावेळी दादासाहेबांनी तळ गाठला होता. समुद्राची लाट यावी तसे दादासाहेबांचे घोडदळ बेलगाम होऊन गर्जना करीत तळावर कोसळले. त्या लाटेच्या पहिल्या धडाक्यानेच आळेगावच्या तळाची ससे होलपट झाली. उराला ऊर भिडले. तलवारीच्या कर्णकर्कश खणखणाटात आर्त किंकाळ्या वातावरणात भेदू लागल्या. घोड्यांच्या टापांखाली माणसे चेंगरली गेली. ह्या धडाक्यातून सावरून माधवराव आपल्या तुकडीनिशी तुटून पडले. कोण कुठे आणि कुणाशी लढतो आहे ह्याचा अंदाज लागेना. प्रहर दिवसापासून ते दिवस मावळे तोवर युद्ध चालले, पण युद्ध संपण्याचे लक्षण दिसेना. माधवरावांचा नाईलाज झाला. शक्य होती तेवढी फौज घेऊन त्यांनी भीमा गाठली आणि रातोरात भीमा उतरून पाठीमागच्या छावणीत दाखल झाले. रात्रभर सैनिक येत होते. जखमींची देखभाल माधवराव करीत होते. थकले भागलेले माधवराव आपल्या तंबूसमोर येऊन बसले. दव पडत होते. साऱ्या तळाला उपास घडला होता. भली मोठी शेकोटी धडाडत होती. आकाशाकडे जिभल्या चाटीत जाणाऱ्या तिच्या ज्वाळा माधवराव उदासपणे पाहत होते. सारे सरदार मानाखाली घालून उभे होते. गोपाळराव पुढे झाले. श्रीमंत. माधवरावांनी मान वर केली. माधवरावांचा चेहरा पाहताच गोपाळरावांना अश्रू आवरेनात. हातांच्या उंजळीत तोंड लपवून त्यांनी हुंदका दिला. एक दीर्घ निश्वास सोडून माधवराव म्हणाले, गोपाळराव, तुम्ही शर्त केली. यशापयशाची छाननी करणं आपल्या हाती नाही. आम्ही सगळी परिस्थिती जाणतो. आता अधिक अनर्थ ओढवून घेण्यात हशील नाही. आम्ही उद्या काकांच्या स्वाधीन होणार. मी पण आपल्याबरोबर येतो. पटवर्धन म्हणाले, नको, माझ्याबरोबर कोणी नको. उद्या मी एकटाच जाणार. माधवराव शांतपणे पोशाख करीत होते. पांढरा शुभ्र रेशमी अंगरखा त्यांनी घातला होता. पायात सुरवार होती. डोक्यावर पागोटे होते व त्यावर मोत्यांचा शिरपेच व झुरमुळ्या लावलेल्या होत्या. एक वार शिरपेच नीट निहाळून त्यांनी पागोटे घातले. कमरेभोवती किनखापाचा बस्ता गुंडाळल्यावर श्रीपतीने दिलेली तलवार बस्त्यात न खोवता त्यांनी ती तशीच डाव्या हातात घेतली. बिछवा बस्त्यात खोवला आणि दुशेला डाव्या हातावर माधवराव म्हणाले, चला. श्रीपतीच्या पाठोपाठ माधवराव डेऱ्याबाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर दिसत होता. मान ताठ होती. चालण्यातला रुबाब किंचितही कमी झालेला नव्हता. डेऱ्याबाहेर 200 घोडेस्वार सज्ज होते. सरदार मंडळी जमली होती. बहुतेकांचे डोळे पाणावले होते. माधवराव येताच साऱ्यांनी मुजरे केले. त्यांचा स्वीकार करून माधवरावांनी पांढरा शुभ्र घोडा हाती धरून उभ्या असलेल्या मोत्तद्दाराला खूण केली. घोड्यावर तांबड्या मखमलीचे खोगीर आवळले होते. त्याच्या उजव्या पायातील चांदीचा तोडा राजचिन्ह दर्शवित होता. घोडा समोर आल्यावर माधवरावांनी लगाम हाती घेतला. इतक्यात त्रिंबक मामा पुढे झाले. भरल्या आवाजात ते म्हणाले, श्रीमंत, मी येतो. कशाला? नको मामा, आम्ही बोलणी करायला जात नाही. शरणागती पत्करायला जात आहोत. आपण तळावर देखरेख ठेवा. ज्यांना तळ सोडून जायचे असेल त्यांना जाऊ दे. एवढे बोलून माधवराव घोड्यावर स्वार झाले. पाठोपाठ श्रीपतीही आपल्या घोड्यावर स्वार झाला आणि मंदगतीने घोडी चालू लागली. पाठोपाठ 200 घोडे जात होती. आकाशात मध्यान्नीचा सूर्य तळपत होता. माळावरून माधवरावांची स्वारी दृष्टीबाहेर जाईपर्यंत सारे सरदार पाहत होते. माधवराव दिसेनासे होताच खालच्या मानेने सरदार मंडळी आपापल्या डेऱ्यात परतली.